बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये सर्वच ठिकाणी वृक्षतोडीला ही स्थगिती देण्यात आलेली आहे। नाशिकमधील वृक्षतोड प्रकरण हे समोर आलं होतं आणि त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती देण्यात आली आहे। 28 एप्रिलपर्यंत ही स्थगिती देण्यात आली आहे। या संदर्भात नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूया। 2015 पासून ते 2019 मे पर्यंतची अजून काय आकडेवारी येते माझ्याकडे, पण ह्या 4 ते 5 वर्षामध्येच जवळजवळ 23 लोक जखमी झाले आणि 31 लोक मृत्युमुखी पडलेत या झाडांवरती आदळून। त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी आपल्याकडे खूप जास्त पर्याय नसतात, काही डिसिजन्स, कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतात। काहीही झालं तरी मानवी जीव हा सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याकरता जर आपल्याला काही करावं लागत असेल, विकास कामं हे दुय्यम आहेत माझ्या मते। अजून काही जीव वाचवता आले तर ते वाचवावे। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी, तो पाहूयात। मी नाशिकच्या गंगापूर रोड वरती आहे। अशा पद्धतीचे जे झाड हे रस्त्यांमध्ये आहेत ते काढण्याचं काम महापालिका प्रशासनाने जे हाती घेतलेलं आहे, पण हे अनेक वर्षांचे झाड आहेत, हे झाडं काढू नका अशा पद्धतीची मागणी पर्यावरण प्रेमींनी केलेली आहे। आणि या संदर्भात काही लोकांनी जे हरित लवाद्यामध्ये सुद्धा दाद मागितलेली होती आणि या सगळ्या गोष्टीला आता स्थगिती सुद्धा मिळालेली आहे। 28 एप्रिलपर्यंत हे झाडं काढू नका अशा पद्धतीचे जे ऑर्डर आहेत ते हरित लवादने दिलेले आहेत। असे अनेक रस्त्यांचे जे काम आहे ते नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत आणि जे झाडं मध्ये आहेत ते काढण्याचं काम हे महापालिका प्रशासनाने हाती घेतलेलं आहे। इथून काढून वेगळीकडे लावू अशा पद्धतीची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतलेली आहे, पण या सगळ्या गोष्टीला पर्यावरण प्रेमींनी मात्र विरोध केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। हो, रस्त्यांमध्ये झाडं आहेत, हे रस्त्यांमध्ये झाडं जरी असली तरी ही आज नाही आहे ना सर, 500 वर्षांपासून आहेत। तर तुम्ही तेव्हा प्लॅनिंग करताना त्या झाडाला हेरिटेज झाड म्हणतो ना आपण, जे 500 वर्ष जुनं झाड आहे, तर त्या झाडाला तेव्हापासून तुम्ही प्लॅनिंग करून व्यवस्थित केलं पाहिजे होतं, आयलँड बनवायला पाहिजे होतं, रेडियम लावायला पाहिजे होता आणि आम्हाला स्टे मिळाला आहे। फक्त फिजिकली आता हातात यायचं आणि आम्ही एवढं 500 वर्ष जुनं झाड गमावून बसू फक्त 10 मिनिटासाठी। आता जर समजा हायकोर्टने जर थांबवलं होतं, तुम्हाला नाही सांगितलं होतं, तुम्हाला ते काढायचे होते, तर तुम्हाला प्रोसिजर प्रमाणे हायकोर्टाला विचारला जाणं भाग होतं। तर यांनी ती प्रोसेस फॉलो न करता केल्यामुळे आता नाशिक पुणा रोडचे पण काही सिन्नर फाट्याच्या पुढची झाडं हायकोर्टाने परमिशन दिली होती काढायला। असं नाही की हायकोर्ट देत नव्हतं, पण तुम्ही विचारायला तर जायला पाहिजे होतं। तुम्ही स्वतःला जर कायद्याच्या वर समजायला लागले तर अशा अडचणी निर्माण होतात। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।